प्रथम सलामी झाली आणि आता हंडी फोडण्याचा मान या गोविंदा पथकाला मिळतोय। खरं तर गोविंदा पथकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण पाहताना काही क्षणाचा खेळ दिसतो, परंतु या सगळ्यांची मेहनत वर्षभराची असते आणि हे सगळे बाळगोपाळ ही मेहनत केल्यानंतर अशा प्रकारचा नेत्रदीपक मानवी मनोरा आपल्याला पाहायला मिळतो। क्या बात आहे, अतिशय शिस्तबद्ध अशी चढाई, सगळ्याच बाळगोपाळांचे या ठिकाणी परिश्रम कष्ट पाहायला मिळत आहेत आणि या रमेशभाई कदम प्रतिष्ठानच्या या मानाच्या हंडीला स्पर्श करण्याचा प्रयत्न, 6 तर लावून या ठिकाणी गोलगोटचा हा गोविंदा पदक आपला हंडी फोडण्याचा मान मिळवेल। क्या बात आहे, 6व्या थरावर गोविंदा चढला आहे, काही क्षणातच हंडीला स्पर्श होईल आणि या ठिकाणी माजी शहर प्रमुख मोहम्मद भाई फकीर यांचा सन्मान केला जातो। मी तालुका प्रमुख आदरणीय आयने साहेबांना विनंती करतो, आपण मोहम्मद सर फकीर यांचा यथोचित मान सन्मान आजच्या स्टेजवरून संपन्न करायचा आहे। बघा मित्रांनो, याला म्हणतात धाडस, याला म्हणतात साहस, याला म्हणतात श्रीकृष्णाच्या विविध लीलामधलं एक देखणं स्वरूप। नाद करायचा नाही, बाल कलाकार कसा बघा गगनाला भिडणारी कामगिरी करतोय, अथक मेहनतीतून निश्चितच या गोविंदा पथकावर स्तुती सुमनं उधळली जातात। आता मात्र अतिशय जबरदस्त सलामी दिली आहे या ठिकाणी। तर आपण जाऊया, या ठिकाणी मानवी मनोरा रचायला सुरुवात झाली। अतिशय नेत्रदीपक अशी ही मानवी मनोराची चाल आपण पाहतोय, एकावर एक हे बाळगोपाळ चढतायत आणि त्याला तुमच्या सर्वांच्या शुभ आशीर्वादाची गरज आहे। अतिशय नेत्रदीपक अशी ही चढाई, काही सेकंदामध्ये एक एक करत बाळगोपाळ वरती चाललेत आणि ही पहिल्याच प्रयत्नामध्ये सलामी। क्या बात आहे, यथोचित सन्मान चिन्ह आणि 1000 रुपये देऊन यथोचित सन्मान केला जाणार आहे। त्यानंतर येणाऱ्या 2 पथकांना रोख रुपये 1000 देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे। याची सर्व गोविंदा पथकांनी नोंद घ्यायची आहे। आपण दहीहंडी बरोबर 8 वाजता फोडायला सुरुवात करणार आहोत। उपस्थित असणारे जे गोविंदा पथक आहेत त्यांना संधी दिली जाणार आहे। 30 फुटाची या ठिकाणी दहीहंडी बांधण्यात आलेली आहे। अश्विनी बजाजचे मालक श्री अजय देवधर जर या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण कृपया व्यासपीठावर या, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय। अजय देवधर आपण कृपया व्यासपीठावर या। या ठिकाणी श्री गणेश गोविंदा पथक गोळकोट यांचा या ठिकाणी प्रयत्न सुरू होतोय। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सर्व पथकांसाठी। या सध्याच्या बैठकीकरता सहयोग मित्रमंडळ करता मित्रांनो चिपळूण संघ क्षेत्राचे विद्यमान आमदार शेखरजी निकम सर येणार आहेत मित्रांनो। तसेच मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसचे